नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मला कवर लावायसाठी जे जुन्या गोधड्या असतात त्यांना कवर लावायसाठी 2 गोधड्या आलेल्या आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे असा पोतं आपल्याला कस्टमरने आणून दिलेला आहे. तर यामध्ये जुन्या गोधड्या आहेत, तर त्यांना मला कवर लावायचं आहे. तर त्या गोधड्या आता मी तुम्हाला दाखवतो. सर पिट्टू साईडला सर. हे पिट्टूची पण आमच्या लुडबुड चालू असते मध्ये मध्ये. तर पहा हे अशा बेडशीट दिलेल्या आहेत कस्टमरने. तर याप्रमाणे असे बेडशीट्स आहेत त्या. तर एक जी याच्यामध्ये चादर आहे, त्या चादरला बेडशीट्सला कवर लावायचं आहे. तर पाहू शकता ही जुनी चादर आहे, अशी जुनी चादर आहे. अशी रग आहे, ही रग, या रगला या बेडशीटचा कवर लावायचा आहे. या बेडशीटचा कवर लावायचा आहे. आणि ही एक गोधडी आहे जुनी. पाहू शकता ही जुनी गोधडी आहे आणि ह्याची कंडिशन पाहू शकता, अशी कंडिशन आहे. तर खूप जाड गोधडी आहे, एकदम जाड अशी गोधडी आहे. मशीनवर शिलाई केलेली आहे आणि खूप अशी जाड गोधडी आहे. तर या गोधडीला या साडीचा कवर लावायचा आहे. यामध्ये या 2 साड्या आहेत, या 2 साड्यांचा कवर या गोधडीला लावायचा आहे. तर पहिल्यांदा ह्या गोधडीलाच मी कवर लावणार आहे. तर पहिल्यांदा मी एका जी जुनी गोधडी आहे तिला पहिल्यांदा मी कवर लावणार आहे. तर पाहू शकता ही गोधडी आहे ती खूप जड अशी जड गोधडी आहे. आणि हिला जो धागा वापरलेला आहे, हा धागा पण पाहू शकता वेगळाच आहे, कडक धागा आहे हा. आणि एकदम म्हणजे अशी जाड गोधडी आहे. तर ह्या गोधडीलाच मला कवर लावायचा आहे. आणि ह्याला पाहू शकता या अशा साड्या दिलेल्या आहेत, या 2 साड्यांचा कवर मला या गोधडीला लावायचा आहे. बाकीची अजून एक चादर आहे पण ती मी साईडला ठेवून दिलेली आहे. तर पहिल्यांदा ह्या एका गोधडीचं काम मी आता चालू करणार आहे. आपल्याला ज्या साड्या दिलेल्या आहेत 2 साड्या, त्या साड्यांना आपण मधोमध असं धडपं बनवून घेणार आहे पहिल्यांदा मी. म्हणजे मधोमध टीप मागून त्याचा एक मोठा असा धडपा तयार होतो. तर दोन्ही साड्यांचे धडपे आता मी पहिल्यांदा तयार करून घेणार आहे. आणि त्या 2 साड्यांचे धडपे आपण या गोधडीला आता लावणार आहे. तर ही गोधडी खूप जड आहे आणि पाहू शकता थोडीशी साडी फाटलेली आहे, कवर फाटलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला दुसरा कवर लावायचा आहे. तर चला आता पहिल्यांदा धडपे बनवून घेतो पटपट. तर असं धडपा आता बनवून घेतलेलं आहे, पाहू शकता याप्रमाणे असा साडीचा अखंड असा धडपा, दोन्ही साड्यांचे असे धडपे आता बनवून घेतलेले आहेत. तर साडीला मधोमध अशी टीप मारून जो काही बंद भाग असतो तो बंद भाग कापून घेतलेला आहे. त्याच्यामुळे साडीचा एक मोठा असा धडपा आपला तयार झाला. फक्त ज्यावेळेस आपण कवरला असं धडपा बनवत असतो त्या टायमाला उलटी बाजू आणि सरळ बाजू ह्याकडे आपल्याला थोडं लक्ष द्यायचं असतं. म्हणजे जेव्हा जी उलटी बाजू आहे ती आतल्या साईडला गेली पाहिजे गोधडीच्या आणि सरळ बाजू बाहेरून आली पाहिजे, म्हणजे उलटी साडी नाही लावायची. तर आता हे साडीमध्ये आपण ही आता गोधडी भरणार आहे. तर ही गोधडी पाहू शकता, ही जाड गोधडी आहे, एकदम जुनी जाड गोधडी अशी. तर हिला आता आपण या साडीचा कवर लावणार आहे. तर हे पाहू शकता याप्रमाणे आपण जी खालीवर कवर लावायचं आहे त्यातली पहिली एक साडी याप्रमाणे अशी खाली टाकलेली आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये याच्यावरती गोधडी ठेवायची आहे. तर पहिल्यांदा पाणी याप्रमाणे असं मारून घ्यायचं, जेणेकरून आपली जी गोधडी असते ती आपली सरकत नाही. तर या साडीला याप्रमाणे आपण असं पाणी मारून घेतलेलं आहे, त्यामुळे काय होईल की आपल्या गोधडीवरून ती सरकणार नाही साडी. तर आता यावरती आम्ही ही जी गोधडी आहे आपली जुनी गोधडी ह्याच्यावरती आता ठेवणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण आता या गोधडीला यावरती अंथरलेलं आहे या साडीवरती. आणि यावरती अजून एक जी आपली साडी आहे दुसरी ह्याचा कवर लावायची ती आता ह्याच्यावरती मी अंथरणार आहे. आणि मग नंतर ह्याला टाचपीन आपण लावून घेणार आहोत. तर पहा याप्रमाणे आता वरची साडी पण आपण ठेवून घेतलेली आहे. आणि आता याला थोडंसं पाणी मारायचं वरून. तर याप्रमाणे असं थोडं हलका असं पाणी मारायचं आणि नंतर मग याला आपण पिण्या लावणार आहोत. पिण्या लावल्याने आपली साडी इकडे इकडे सरकणार नाही. नंतर मग गुंडळून मी ह्याला टिपं मारायला चालू करणार आहे. तर एकदम नवीन साड्या आहेत, पाहू शकता कस्टमरने आपल्याला एकदम नवीन साड्या दिलेल्या. तर नवीन साड्यांचा कवर असा लावायचा आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशा आता पिण्या लावून घेतलेल्या आहेत. आता ह्याला गुंडाळून एक साईडने अशी मी आता टीप मारायला चालू करणार आहे. तर पाहू शकता एकदम मस्त अशा नवीन साड्या आहेत. आणि आता ही गोधडी आता आपली मस्त अशी होणार आहे. एकदम जाड गोधडी आहे.
तर थोडीशी जड जाणार आहे ओढ आहे. तर या गोधडीला मी आता गुंडाळून घेतलेला आहे. तर ज्यावेळेस आपली जाड गोधडी असते तर त्या टायमाला आपण सुई जी असते आपली ती 21 नंबरची सुई वापरायची असते. तर मी आता हिला 21 नंबरची सुई लावलेली आहे. कारण जाड गोधडीला मग धागा पण तुटत नाही जास्त, त्याच्यामुळं जर जास्त जाड गोधडी असली तर मग सुई पण आपली चेंज करायची, 21 नंबरची सुई आपण लावायची. तर पहा याप्रमाणे अशी आता गुंडाळून घेतलेली आहे या गोधडीला. आणि आता एक साईडने आला मी आता पूर्णपणे टीप मारून घेतो पटपट. तर पहा ही आपली जुनी गोधडी आहे आणि आता आपली ही शेवटची टीप आहे. तर पहा ही गोधडी याप्रमाणे अशी आता आपली आतमध्ये आहे आणि याच्यावरती ही साडी आहे आणि अशी टीप आता पूर्ण तर पाहू शकता याप्रमाणे आता आपण या गोधडीला पूर्णपणे असं कवर लावून घेतलेलं आहे. एक साईडने टीप पण मारून झालेली आहे. ही उलटी बाजू आहे आणि हिची सरळ बाजू पाहू शकता, ही सरळ बाजू आहे. तर ह्या गोधडीला आता मी बॉक्स बनवणार आहे. 2-2.5 इंचाची बॉक्स या गोधडीला आता मी बनवणार आहे. नंतर मग आपली गोधडी अजून भारी म्हणजे मस्त अशी दिसणार आहे. तर या गोधडीला आता मी बॉक्स बनवून घेतो पटापट. तर पाहू शकता याप्रमाणे आता या गोधडीला मी बॉक्स पण बनवून घेतलेले आहेत. तर 2-2.5 इंचाचे याप्रमाणे असे बॉक्स बनवलेले आहेत आणि पावली पट्टी पण या गोधडीला आता लावून घेतलेली आहेत. तर पाहू शकता एका बॉर्डरवरती असे 3 टीप मारलेले आहेत. तर याप्रमाणे 4 साईडला पावली आता पट्टी लावून घेतलेली आहे. तर एकदम मस्त असा लुक आलेला आहे गोधडीला. पट्टी लावायला किती इंचाची हे घ्यावं लागते पट्टी? असे हाताने 5 इंचाची तशी 5-6 इंचाची पट्टी घेऊन याप्रमाणे असं पावणी लावलेलं आहे. ही जुनी गोधडीला पाल लावली होती ना आपण, खूप चांगली झाली ती. खूप जाड गोधडी होती. हा. तर तिला आता दोन्ही साईडनी साडीचा कवर याप्रमाणे असं लावून घेतलेला आहे. तर हिला या गोधडीला एकदा आता आपण ओपन करून पाहूयात. तर पाहू शकतो याप्रमाणे मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे या गोधडीला. तर जुनी गोधडी होती ही जुनी, तर त्या याप्रमाणे असं आपण याला दोन्ही साईडला कवर लावलेला आहे. तर पाहू शकता किती मस्त एकदम फिनिशिंग आलेली आहे, कुठेही वळलेली नाही गोधडी. तर याप्रमाणे ही पुढची बाजू आहे. तर हिची मागची बाजू पण आता पाहूयात. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूची पण फिनिशिंग एकदम मस्त अशी आलेली आहे. तर दोन्ही साईड वापरू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. मागची साईड पण आणि पुढची पण साईड या गोधडीला आपण वापरू शकतो. तर ही खूप जाड गोधडी होती, तर जाड गोधडीला याप्रमाणे असं आपण कवर लावलेलं आहे. तर त्या एकाच कस्टमरच्या 2 गोधड्या होत्या. तर ही पण गोधडी आपण पाहू शकता, यामध्ये ही रग होती अशी. तर याप्रमाणे ही अशी रग आहे. तर ब्लँकेट याप्रमाणे हे ब्लँकेट होतं. तर ह्या ब्लँकेटला आपण अशी बेडशीटचा कवर लावलेला आहे. बेडशीटचा कवर लावून मस्त अशी ही गोधडी तयार झालेली आहे. तर या एकाच कस्टमरच्या अशा ह्या 2 गोधड्या होत्या. ह्या गोधडीला मला अजून कवर बॉर्डर लावायचं आमचं बाकी आहे. बॉर्डर लावल्यानंतर ह्या गोधडीचा पण लुक एकदम मस्त येणार आहे. तर जाड गोधडी ज्यावेळेस आपण शिवत असतो तर त्या टायमाला आपल्याला ही जी सुई असते, सुई आपल्याला 21 नंबरची सुई वापरली तरी वापरतो मी. जाड गोधडी शिवायच्या टायमाला 21 नंबरची सुई मी वापरत असतो. तर बरेच वेळा कमेंटमध्ये विचारलं जातं, पातळ गोधडी ज्यावेळेस आपण शिवत असतो त्या टायमाला 18 नंबरची सुई पण आपल्याला चालते, काही प्रॉब्लेम नाही. पण जर जास्त जाड गोधडी असेल तर मी 21 नंबरची सुई वापरतो. तर ह्या 21 नंबरच्या सुई वापरूनच याप्रमाणे अशा ह्या गोधड्या मी आता रेडी केलेल्या आहेत एकच कस्टमरच्या. या 2 गोधड्यांचं काम माझं आता रेडी झालेलं आहे. तर याप्रमाणे ज्या जुन्या गोधड्या असतात त्यांना आपण कवर लावून साडीचा कवर, नवीन साडीचा कवर लावून नवीन आपल्याला बनवता येतं. तर याप्रमाणे आजच्या ह्या 2 गोधड्या मी कशा बनवलेल्या आहेत मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.